बे अमोलच या आजाराला धीरानं तोंड देतोय आणि तू तसा हातपाय गाळून बसलीस तर कसं चालेल हा? दीदी तुम्ही एक काम करा, दाजीन दोघ जण बाहेर थांबा. स्वप्नील सर आणि रुपाली ताई जातील आत. मी दाजींना बोलून आलो. हा. विनायकराव, हो आपला अमोल बरा होणार आहे. आपला अमोल घाबरणाऱ्यांमधला नाही हो. तुम्ही बघा, त्याची केमो झाली ना, तो हसत हसत बाहेर येणार आहे. हा रे. अर्जुन, काय करायचं रे आपण? इथून पुढे काय काय होणार आहे, काय काय बघावं लागणार आहे ना, मला काहीच कळत नाही. आपण काय करणार आहोत? आपे बघ, अमोलकडे दुसरा काय पर्याय नाही, त्यामुळे तो हे सगळं सहन करतोय. आपल्याला पण करावं लागणार आहे. आपण सगळं हा, आम्ही थांबतात. का? हे सगळं अमोलच्याच वाट्याला का दिलंयस रे तू? आम्ही सगळ्यांनी विनवण्या करून सुद्धा शेवटी तुला जे करायचं होतं तेच केलंस ना तू. तेव्हा अरे मी अमोलला सहज शक्य होईल असं यश मिळू देत असं कधीच नाही मागणार तुझ्याकडे. मला पण त्याला संघर्षातूनच उभं करायचंय रे. पण असं शारीरिक दृष्ट्या त्रास देऊन काय मिळतंय तुला? ठीक आहे, तुझं ठरलंय ना, तू पाण्यात ढकललंयस ना, मग आता पोहण्याची विद्या पण तूच दे. कारण हे सगळं घडवून आणणार तू आहेस ना, मग हे सगळं सहन करण्याचं धैर्य पण तूच दे. तुला काय वाटलं, तू माझ्या पोराला त्रास देशील आणि मी तुझ्या पाया पडायला येईल का? तुझ्या पायावर डोकं ठेवील आणि भीक मागेल का? माझ्या पोराला बरं कर, माझ्या पोराला बरं कर, असं अजिबात नाही होणार. ना मी माझ्या बायको पोराला सोडून कुठं जाणार आहे, ना मी कुठं निघून जाणार आहे. संकल्प ढोबळे, आता इथं संकल्प होता का? व्हॉट बॉय? व्हॉट बॉय? नाही नाही, काय नाही, थोडी गल्लत झाली. सॉरी. ओके, घ्या तुम्ही. वाचलो. आत्ता जर दीप्याला सापडला असतो ना. खुश होतात आणि त्याचे सगळे मित्र सिंबाला त्या जंगलाचा नवीन राजा म्हणून घोषित करतात. हो बनसब, अर्जुन दादा, अहो छोटे सरकार हसतायत. अमोल बाळा, तू पण माझा सिंबा आहेस ना. आपण या सगळ्या अडचणींवर मात करायची, ह्या आजारपणातून बाहेर पडायचं आणि आपण पण राजा बनायचं. अमोल बाळा, बाबासारखं शहंशाह व्हायचं ना तुला. तू धीर सोडू नको रे. बोल बाळा, तू काय या माणसात हसत राहा. आपण एकदा घरी गेलो ना की सगळ्या तुझ्या आवडीच्या गोष्टी करू. आपल्या अमोलला आळूच्या वड्या आवडतात ना,
मग आज आपण आळूच्या वड्या करूयात हा? हा, आणि आपण मंदिरात पण जाऊ फिरत फिरत. तुला तुला चाफ्याची फुलं आवडतात ना, मग चाफ्याची फुलं आणायची ना आपल्या देवाऱ्यात ठेवायची. मस्त वास येतो ना त्याचा. बापू पण मंदिरात तुमच्या राणीतनं जायचं बरं का? हो. हा, लय मजा येईल. हा, आणि मी पण ना आज संध्याकाळी काहीतरी छान खायला बनवते. छोटे सरकार, तुम्ही लवकर बरे व्हा हा. बघ, अहो मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं ना की त्याच्याशी जास्त बोलू नका. त्याची आत्ताच किमो झालीये. एक दोघे इथे थांबा आणि बाकीचे प्लीज बाहेर जावा. त्याला आराम करू द्या थोडा वेळ प्लीज. सॉरी आपण सगळे त्याच्याशी बोलत बसलोय, विसरूनच गेलो त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. जाऊया आपण. हे आपल्या इथे कुणीतरी एखाद्यानंच थांबा, बाकीचे सगळेजण बाहेर जाऊयात. हे माझं बाळोबा, तुला पाणी हवंय का? फळ देऊ तुला? अमोल, किती भयानक आजार असला ना बाळा हा, तर या ट्रीटमेंटमुळे तू लवकरात लवकर बरा होणार. फक्त तू स्ट्रॉंग राहायचं. सिस्टर, असा अचानक झोपी का जातोय हो? किमोची औषधं दिल्याने असं होतं मॅडम. प्रत्येकाच्या शरीरावर वेगळा परिणाम करतात ही औषध. तुम्ही नका काळजी करू. डॉक्टर तुम्हाला बोलवतायत, प्लीज तुम्ही त्यांना एकदा भेटून या.